नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक सविस्तरपणे आढावा राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातला आपण घेऊयात. राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठत असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी माहिती यात दिलेली आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सुरू असलेल्या विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. तुम्ही कितीदा मीडियाला सांगताय लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर सध्या टीकेची झोड उठवली जाते. तुम्ही कितीदा मीडियाला सांगताय लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत. ठरलंय ना, झालं नाही ना अजून. झालं की बोलू आपण. असं मी गेले महिनाभर ऐकतोय ठरलंय ठरलंय ठरलंय. दामिनी पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख. मंत्रिमंडळ अभी तक बनता नाही. प्रशासनावरती वचक व्हायला पाहिजे, ती दुर्दैवानी झालेली नाहीये. आमची अपेक्षा होती की ही दिल्ली वारी तरी देखील किमान मंत्रिमंडळाची वारी होईल, पण तेही होत नाहीये. याचा अर्थच असा आहे की कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं ह्याच्यामध्येच जे खोळंबा चाललेले आहेत, त्यात सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर ठेवण्याचं काम या ज्या मंडळींनी केलेलं आहे. आणि म्हणून आमची विरोधी पक्ष या नात्याने मागणी आहे, तातडीने मंत्रिमंडळ व्हायला पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जात असल्यानं आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या बचावासाठी पुढे आले. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आता मंत्रिमंडळ विस्तारावर एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. सुप्रीम कोर्टानं मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका असं कुठंही म्हटलेलं नाही, त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं फडणवीसांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नाही. म्हणूनच मी सांगितलं की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोक विचार करताय त्याच्याही आधी आम्ही करू. शिंदे गटाकडून सातत्यानं मंत्रिमंडळ विस्ताराचे वायदे केले जात असल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट सचिवांनाच अधिकार द्या म्हणत टीका केलेली होती. त्यावर देखील फडणवीसांनी आता प्रत्युत्तर दिलंय. माहिती असताना देखील राजकारणाकरता डायलॉगबाजी केली जाते. त्यावेळी असं सांगितलं जातं हे अधिकार फक्त क्वासाय ज्युडिशियल प्रकरणांची सुनावणी करण्याकरता दिले आहेत. आणि याच्या आधी गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते. त्याच्या आधीच्या आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते. ही महाराष्ट्रात नाही देशात परंपरा आहे. क्वासाय ज्युडिशियल मॅटर्सच्या सुनावणीचे अधिकार हे सचिवांना दिले जातात. ते अधिकार दिलेले आहेत, बाकी कुठलेही अधिकार नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांकडून सध्या टीकेची झोड उठवली जात असतानाच आता फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा वायदा केलाय. त्यामुळे आता तरी मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त मिळेल हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातील विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाची गंभीर दखल पक्षाने घेतली आहे. निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराची मतं फुटल्याबाबतचा सविस्तर अहवाल दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वीच मोहन प्रकाश यांनी हा अहवाल सोपवलेला होता. या अहवालामध्ये पक्षादेश झुगारून मतदान करणाऱ्या आमदारांची नावं नमूद करण्यात आलेली आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांची मतं फुटली होती. त्याशिवाय विधानसभेत विश्वासदर्शक ठरावादरम्यान जवळपास काँग्रेसचे 11 आमदार अनुपस्थित राहिले होते. आता या अहवालानंतर ठपका ठेवलेल्या आमदारांवर कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहत झाली आहे. एकीकडे आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढतायत, दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस आता राजकारणामध्ये एंट्री करणार अशा चर्चा आहेत. अशातच आजचा छावा उद्याचा वाघ असे उल्लेख असलेले होर्डिंग्स मुंबईत लागू लागलेत. वरळीत तेजस ठाकरे यांचे होर्डिंग लागलेत. तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देणारे बॅनर वरळीमध्ये लागलेले आहेत.
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांचे भाऊ निशिकांत शिंदे यांनी हे होर्डिंग्स लावलेत. विशेष म्हणजे वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे, त्यामुळे या होर्डिंग्सची चर्चा रंगलेली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची पुन्हा मेडिकल तपासणी करण्यात आली. मेडिकल तपासणीनंतर राऊतांना पुन्हा ईडी कार्यालयात आणण्यात आले. यावेळी संजय राऊतांनी मीडियाला हात दाखवत सगळं ओके असल्याचं सांगितलं आहे, तसा इशारा केला आहे. दुसरीकडे सुनील राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप मराठी माणसाला काम करू देत नाहीये असा आरोप त्यांनी केला आहे. जे नियमानुसार 48 तासामध्ये मेडिकल करणं गरजेचं असतं, त्या नियमानुसार आज राऊतसाहेबांचं सकाळी जे हॉस्पिटलमध्ये मेडिकल करून आले. आता मी जस्ट त्यांना जेवण दिलेलं आहे. साहेब ओके आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता पावसा पाण्याच्या बातम्या आपण बघूयात. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे मोठी दरड कोसळली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील जवळपास 20 गावांचा संपर्क रत्नागिरी जिल्ह्याशी तुटलेला आहे. गेल्या 15 दिवसांपासून दरड कोसळल्याची ही तिसरी घटना आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील 20 गावांकडे जाणारी वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली आहे. या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा खेडमधला हा रघुवीर घाट तिसऱ्यांदा कोसळलेला आहे. आपण बघतो की या ठिकाणी किती भली मोठी जी दरड आहे ही या ठिकाणी आलेली आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी हा घाट पुन्हा कोसळला होता आणि यापेक्षाही मोठी दरड जी आहे ही खाली आली होती. त्यावेळेला ती दरड हटवताना ब्लास्टिंगचा वापर केला गेला. त्याच्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा दरड कोसळली आणि त्यामध्ये 2 कामगार देखील जखमी झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळं ही मोठी दरड या ठिकाणी आलेली आहे. आपण बघू शकतोय की पलीकडच्या बाजूला या ठिकाणी 20 गावं आहेत. त्यामध्ये शिंदे असेल, वळवण असेल, उचाट असेल, अकल्पे असेल, मोरणे असेल, अशी अनेक गावं जी आहेत ही सातारा जिल्ह्यातली त्या ठिकाणी आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना येण्या जाण्यासाठी आणि दळणवळणासाठी हा एकमेव घाट आहे. आणि आता या 15 दिवसात तिसऱ्यांदा हा घाट दरड कोसळल्यामुळं ठप्प झालेला पाहायला मिळतोय. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन कोलमडलंय किंवा विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी, वाशिष्ठी आणि जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. माकचन या बाजारपेठेमध्ये गड नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. तर पालशेद बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं. साखळी त्रिशूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली, त्यामुळे वाहतूक बंद झाली. चिपळूणमधील नाईक कंपनी परिसरामध्ये वाशिष्ठी नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. चिपळूणमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शहरातील वाशिष्ठी नदीची पाणी पातळी वाढतीये. चिपळूणमधील नाईक कंपनी परिसरामध्ये वाशिष्ठी नदीच्या पुराचं पाणी शिरलं. संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर जर कायम राहिला तर पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळे चिपळूणवासीय चिंतेत आहेत. मी सध्या चिपळूणमध्ये आहे आणि आपण पाहतो की हे वाशिष्ठीचं नदीपात्र आहे, जे पूर्ण दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते. नदीच्या ज्या किनारपट्टीवरची जी घरं आहेत त्या घरांमध्ये काही अंशी पाणी जाताना पाहायला मिळते. खरं तर सकाळपासून ह्या संपूर्ण परिसराला पावसाने झोडपून काढलेलं आहे. त्यामुळे नाईक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी हे शिरल्याचं पाहायला मिळालं होतं. या संपूर्ण परिस्थितीवरती NDRFची टीम खूप मोठ्या प्रमाणात लक्ष आहे. NDRFची टीम मोठ्या प्रमाणात इकडे मॉकड्रिल करताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत NDRFचे अधिकारी त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, क्या अभी चिपळूण में बारिश का हाल है और आप किस तरह से तैयार है? सर, मैं 5 बटालियन NDRF। अभी मौसम विभाग के द्वारा 2 दिन का रेड अलर्ट बताया गया था, जो 7 तारीख और 8 तारीख का था। लेकिन आज जो नदी का लेवल देख रहे हैं, नदी का जो खतरनाक लेवल 7 मीटर है, उससे नीचे ही 4.5 या 4 मीटर के लगभग नदी अभी बह रही है। तो अभी कोई खतरे की बात नहीं है। शाम को 6:30 बजे के लगभग हाई टाइड बताया गया है, तो उसके लिए हम सभी इक्विपमेंट्स और अपनी टीम के साथ तैयार हैं किसी भी परिस्थिति का सामना करने के लिए। आपण पाहतो की कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी NDRFची जी टीम आहे संपूर्ण यंत्रणेसही तयार आहे असं सांगितलं जातं आहे. पावसाचा जोर जर संध्याकाळी कायम वाढला तर मात्र चिपळूण शहराला पुराचा धोका आहे. कॅमेरामन उमेश स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत,
चिपळूण, रत्नागिरी. रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे ठिकठिकाणी सगळं जनजीवन विस्कळलंय. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या काजळी, वशिष्ठी आणि जगबुडी नदी या इशारा पातळीवरून वाहत आहेत. समुद्राला देखील उधाण आणलेलं आहे. उंच उंच लाटा किनाऱ्यावर येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर आता मान्सून हा सक्रिय होताना पाहायला मिळतोय. दडी मारलेला पावसाने परत एकदा जोरदार सुरुवात केली असून पूर्ण जनजीवन जे आहे हे मंदावलेले आहे. काही ठिकाणी पाणी जिथं भरलेलं आहे त्या ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे. माझ्या पाठीमागे आपण आता आरेवारे समुद्रकिनारा बघताय. ह्या समुद्रकिनाऱ्यामध्ये समुद्र पूर्णपणे आपलं रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि इथे आता उंच लाटा आपल्याला उसळताना पाहायला मिळत आहेत. एरवी हा समुद्र शांत असतो, परंतु आता समुद्राला उधाण आल्यामुळे ह्या समुद्राच्या लाटा ज्या आहेत ह्या पूर्णपणे आपल्याला किनारी भागात पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी जिल्ह्याच्या पडझड देखील झालेले आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत, जगबुडी नदी असेल, मग वाशिष्ठी नदी असेल किंवा काजळी नदी असेल, ह्या नद्या ह्या इशारा पातळीच्या वरती धावत असून हळूहळू बाकीच्या इतर नद्यांमध्ये हळूहळू पाणी चढायला सुरुवात झालेली आहे. एकूणच काय तर कोकणाला पूर्ण पावसाने झोडपून काढलेलं आहे आणि समुद्रामध्ये मच्छीमारी करणाऱ्या लोकांसाठी देखील प्रशासनाने एक अलर्ट जारी केलेला आहे. कुठल्याही मच्छीमारांनी खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये. तसेच समुद्रकाठी राहणाऱ्या नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचा आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तहसील कार्यालयाला पुराच्या पाण्याचा विळखा बसलाय. सुटीच्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची यामुळे चांगलीच पंचायत झाली. तहसील कार्यालयासमोरील पुलावरून पाणी वाहत असल्याने बराच वेळ कर्मचारी अडकून पडले होते. दुपारनंतर पूर ओसरल्याने कर्मचाऱ्यांची सुटका झाली. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगडसह कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील आंबा, कुंडलिका, गाढी, सावित्री, पाताळगंगा, उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसते. ठिकठिकाणी सखोल भागात पाणी साचलंय. पावसाचं वाढतं प्रमाण पाहता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी अलर्ट राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलंय. रोहा आणि सुधागड तालुक्यामध्ये नदीवरील राफ्टिंगवर 144 म्हणजेच जमावबंदी अन्वये बंदी घालण्यात आली आहे. जुन्नरची काही दृश्य आपण बघणार आहोत. जुन्नरच्या आंबे हातवीज या परिसरामध्ये रिव्हर्स वॉटरफॉल आता ओसंडून वाहतोय. सोसाट्याचा वारा, धुकं आणि आसपासची हिरवाई यामुळे इथल्या सौंदर्यात भर पडतीये. इथे प्रचंड वारा आहे आणि त्या वाऱ्यामुळे धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह उंचावरून खाली कोसळतानाच उलट्या दिशेनं सुद्धा प्रवाहित होतो अशी अनुभूती आपल्याला घ्यायला मिळते. त्यामुळे हा रिव्हर्स वॉटरफॉल लोकांचं लक्ष वेधून घेतोय. कोरोनानंतर आता सगळं पूर्वपदावर आलं असलं तरी जळगावात एका गावातली लालपरीची सुविधा अजूनही बंद आहे. 3 वर्ष झाली दापोरा गावातल्या ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना अडचणींचा डोंगर पार करावा लागतोय. आम्ही शाळेत जातो तेव्हा आम्हाला जर ट्रॅक्टर वगैरे गाडबैल भेटलं ना, आम्ही हात धुवून देता, कारण की खूप लांब रस्ता आहे आणि पायदळ जायला म्हणजे खूप पाय दुखतात. दापोरा गावातल्या विद्यार्थ्यांची ही व्यथा. जळगावहून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे दापोरा गाव. कोरोना काळात एसटी सेवा बंद होती. सगळं पूर्वपदावर आल्यानंतर एसटी सेवा सुरू झाली, पण दापोऱ्यात मात्र एसटीच्या फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. मुलांना चिरचोली कामानिमित्त जात असताना नेहमी मुलांना शाळेला जाण्यासाठी वेळ होतो, गैरसोय होते. त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस ट्रॅक्टरमध्ये घेऊन जावं लागतं.
तरी माझी एस टी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मुलांसाठी बस चालू करावी. दापोरा इथले बहुतांश विद्यार्थी शिरसोली इथल्या शाळेमध्ये जातात. अंतर अवघं 10 किलोमीटरचं. कधी पायी तर कधी येणाऱ्या ट्रॅक्टरवर बसून विद्यार्थ्यांना ये जा करावी लागते. तर तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामामुळे रेल्वे पुलाखालती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असतं. विद्यार्थ्यांना रूळ ओलांडूनच प्रवास करावा लागतो. महाविद्यालयात जाणाऱ्यांना जळगाव गाठावं लागतं आणि जळगावपर्यंतचा मुख्य रस्ता अतिशय ओबडधोबड, खरं तर खड्ड्यांचा. बसमुळे आम्हाला 10:30 वाजायला निघावं लागतं. मग रोड क्रॉस करावा लागतं. त्याच्यानंतर एखादा ट्रॅक्टर जातं, शेणगाडी बैलगाडी याला हात देऊन आम्ही शाळेत पोहोचतो. केव्हा केव्हा लेट होऊन जातं. मग सर विचारता उशिरा का आले. येत्या 8 दिवसात एसटी महामंडळानं दापोरा गावात लालपरीच्या फेऱ्या सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा माजी सरपंचांनी दिलाय. विद्यार्थ्यांचे फार हाल होतात शिरसोली जायला. आमच्या गावात हायस्कूल नसल्यामुळे तरी प्रशासनाने लवकरात लवकर एस टी सुरू करावी, नाहीतर आम्ही गावकरी आंदोलन मोठं आंदोलन करू. कोरोनानंतर कामधंद्याची आणि शिक्षणाची आव्हानं आवासून उभी असताना त्यात भर म्हणून की काय दापोरा वासियांना या दळणवळणाच्या समस्येला सुद्धा सामोरं जावं लागतंय. एसटी महामंडळानं याची तात्काळ दखल घेऊन दापोऱ्यात सेवा सुरू करावी हीच अपेक्षा. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. बीड जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. 7 महिन्यामध्ये तब्बल 218 जणांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे. त्यात जवळपास 2 कोटी रुपयांना या भामट्यांनी गंडा घातलेला आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील वाल्मिक मावस्कर यांना कॉल करून तुमचं क्रेडिट कार्ड सुरू करायचं आहे म्हणून OTP विचारला गेला. क्रेडिट कार्ड आणि अकाउंटवरील 50,000 रुपये काढल्याचा प्रकार त्यांच्यासोबत घडला. वाल्मिक यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर विभागात तक्रार केलेली आहे. ऑनलाईन एक कॉल आला होता आणि कॉल आल्यानंतर त्यांनी मला एक OTP विचारला आणि OTP विचारल्यानंतर त्यांनी माझ्या खात्यातून काही पैसे काढले आणि त्यामध्ये डेबिट कार्डचे त्यांनी 20,106 रुपये त्यांनी काढलेले आहे. तसेच क्रेडिट कार्डचे सुद्धा काही ट्रान्झॅक्शन त्यांनी काय केलेले आहेत त्यामध्ये काढलेले आहे. तशी ऑनलाईन रक्कम न दिसल्यामुळे ती रक्कम ते सांगू शकत नाही. बीड पोलीस दलातर्फे मी बीड मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो का त्यांनी या पुढे डिजिटल काही व्यवहार करताना सजग राहणं जरुरी आहे. KYC किंवा याच्या कोणताही अपडेट वगैरे असेल तर आपण क्रॉस व्हेरीफाय करणं जरुरी आहेत. सजगता बाळगा आणि सायबर क्राईमपासून वाचा, हाच मी आपल्याला एक संदेश देऊ इच्छितो. पोपट शिट्या मारत असल्यानं मालकावर गुन्हा दाखल झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातल्या पाटील इस्टेट परिसरामध्ये राहणाऱ्या अकबर अमजद खान या तरुणाने एक पोपट पाळलाय. हा पोपट वारंवार आपल्याकडे पाहून शिट्या मारत असल्याची तक्रार सुरेश शिंदे यांनी केली आहे. त्यावर चिडलेल्या अकबर खान यांनी शिंदेंना शिवीगाळ केली. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुत्रा अंगावर आला म्हणून एका तरुणीने कुत्र्याच्या मालकाविरोधात पोलिसात धाव घेतली आहे. पोलिसांनी अज्ञान कुत्रा मालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. पुण्यातील सेनापती बापट रोडवरील शिवाजी हाऊसिंग सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडलाय. इथं पेइंग गेस्ट म्हणून राहणारी एक तरुणी दुकानात काही सामान घेण्याकरता गेली होती. तिथे एक व्यक्ती आपल्या कुत्र्यानं फिरवण्याकरता घेऊन आला होता. यातील एक कुत्र्या त्या तरुणीच्या अंगावर गेला. तिने याबाबत तक्रार केली असता कुत्र्याच्या मालकानं तिला शिवीगाळ केली. या विरोधात तरुणीनं चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शिवाजी हाउसिंग सोसाइटी में जो भी वहाँ पे पुलिस है वो 2 मिनट के रास्ते पे आधे घंटे बाद आ रही है और उसके बाद उन्होंने मुझे एक स्टेशन से चतुर सिंह पुलिस स्टेशन आई हूँ मैंने कंप्लेन कल शाम से करी है, कोई एक्शन नहीं लिया है. ही महत्त्वाची बातमी शिंदेंसंदर्भातली. शिंदेंना फोटो सेशनमध्ये शेवटचं स्थान देण्यात आलंय. रोहित पवारांकडून फोटो ट्विट करण्यात आलाय.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना योग्य स्थान दिलं नाही असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. केंद्रानं याची दक्षता घ्यायला हवी हीच अपेक्षा आहे. एकनाथ शिंदेंना रांगेत शेवटचं स्थान दिलं. आयोगाच्या बैठकीत शिंदे पहिल्या रांगेत असायला हवे होते, त्यांना शेवटचं स्थान दिलं, अशा प्रकारची तक्रार करण्यात आलेली आहे. म्हणजे रोहित पवारांनी हा फोटो ट्विट केला आणि त्यात ही तक्रार किंवा हे म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे की आयोगाच्या बैठकीमध्ये शिंदे पहिल्या रांगेत नसून ते शेवटच्या रांगेमध्ये आहेत. त्यांना शेवटच्या रांगेत स्थान दिल्याबाबत हे आयोगाच्या बैठकीतले फोटो आहेत ज्याच्यात पहिल्या रांगेत स्थान आहे. मात्र फोटोमध्ये त्यांना शेवटचं स्थान दिलं गेलंय. बैठकीमध्ये पहिल्या स्थानी ते आपल्याला दिसत आहेत, पण फोटोमध्ये मात्र अगदी सगळ्यात मागे दिसत आहेत. यावरून रोहित पवार यांनी हे दोन फोटो ट्विट करून टीका केलेली आहे. सध्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यामध्ये रोहित पवारांनी काय ट्विट केले ते आधी बघूयात. एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळे नक्कीच दुःख झालंय. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, बैठक सुरू होती तेव्हा अगदी पहिल्या रांगेत बसलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण फोटोमध्ये मात्र त्यांना फार मागचं शेवटच्या रांगेतलं स्थान देण्यात आलंय. रोहित पवारांनी ट्विट करून आक्षेप घेतलाय, आपली काय प्रतिक्रिया? नाही, रोहित पवारांना आणि आता विरोधी पक्षाला काही काम उरलेलं नाही. त्याच्यामुळे कोण कुठे बसतोय, कोण काय करतोय सत्तेतला याच्याकडेच त्यांचं लक्ष आहे. कोण कुठे बसलंय महाराष्ट्राचा सन्मान मोदी साहेबांनी सातत्यानं केलेला आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतच भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पुढे जाते आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला दिल्लीतनं काय आणतोय ते बघत राहा. आपण एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आता नीती आयोगाच्या बैठकीला गेलेत. उद्या जर केंद्राकडून महाराष्ट्राला काही भरभरून आणलं नाही तर त्याच्यावर रोहित पवारांनी बोलावं. कोण पहिला बसलाय दुसरा बसलाय यापेक्षा महाराष्ट्राला केंद्राकडून काय आणायचं ते आमच्यासाठी महत्वाचं आहे. 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत होतात, केंद्राने फुटकी दमडी आपण आणू शकला नाहीत. केंद्राचं वातावरण त्या ठिकाणी अत्यंत वितुष्टाचं होतं. आता केंद्राच्या समन्वयातनं महाराष्ट्राला आम्ही निधी आणू, विकासाकडे नेऊ. आता मी कोण कुठे बसलो होतं मला माहित नाही, परंतु मुख्यमंत्र्यांचा सन्मान त्या ठिकाणी सतत केलेला आहे आणि करतच राहणार, याच्याविषयी काही शंका नाही. निश्चित. प्रवीणजी, आभार, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. खरं तर बैठकीमध्ये पुढच्या स्थानी एकनाथ शिंदे बघायला मिळत आहेत, पण फोटो सेशनमध्ये मात्र सगळ्यात शेवटच्या रांगेत त्यांना उभं केलं गेलंय. यावर आक्षेप नोंदवलाय रोहित पवार यांनी आणि नाराजीचा सूर सुद्धा उमटतो आहे हे फोटो बघितल्यानंतर रोहित पवार यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देणाऱ्या सगळ्या नेटकऱ्यांमधून. पण प्रवीण दरेकर यांनी या सगळ्या गोष्टी नाकारल्यात. याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. महाराष्ट्रासाठी केंद्राकडून आपण काय आणतो हे फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा यथोचित सन्मान केंद्राकडून केला जातो असंही ते म्हणालेत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पाकिस्तान आणि श्रीलंकेनंतर आता भारताशी खेटून असलेल्या बांगलादेशमध्ये आर्थिक संकट गहिरं होत आहे. बांगलादेशमध्ये महागाईनं कळस गाठलाय. बांगलादेशमध्ये इंधनाच्या दरात एका रात्रीत 50% वाढ झाली आहे. बांगलादेशच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वाधिक इंधन दरवाढ. रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर रांगा बघायला मिळत आहेत. इंधन दरवाढी विरोधात ठिकठिकाणी बांगलादेशची जनताही सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. जाळपोळ आणि आंदोलनं केली जात आहेत. बांगलादेशमध्ये तेलाच्या किमतीचा जो भडका उडालेला आहे तो प्रामुख्याने तेलावरती जी प्रचंड सबसिडी ही बांगलादेशकडनं दिली जात होती, बांगलादेश सरकारकडनं दिली जात होती, ती सबसिडी कमी करण्याचे IMFने बांगलादेशला सूचना दिलेल्या आहेत. बांगलादेश हा IMFकडे जवळपास $4.5 अब्ज त्यांनी लोन किंवा कर्ज हे मागितलेलं आहे आणि ते कर्ज देण्यापूर्वी
काही आर्थिक सुधारणा करणं हे अत्यंत गरजेचं आहे.